तर आज आपल्याला अनसॉल्व्ड क्वेश्चन इश्यू ऑफ शेअर्स कंपनी अकाउंट याच्यामधला 8वा क्वेश्चन जो आहे हा सॉल्व्ह करून पाहिजे. हा एकदम सोपा आहे. तुम्हाला अगोदर ज्या एंट्रीज सांगितल्या होत्या त्या एंट्रीज अशा येत होत्या रिसिप्ट ड्यू ड्यू रिसिप्ट ड्यू रिसिप्ट. सपोज फर्स्ट कॉल पर्यंत या दोन ऍप्लिकेशन साठी एंट्रीज, या दोन अलॉटमेंट साठी आणि या दोन फर्स्ट कॉल साठी. ओके. आता याच्या पुढे काय एंट्री ऍड होणार तर फोरफिचर, रिइश्यू आणि ट्रान्सफर या 3 एंट्री एक्स्ट्रा पार्ट ऍड होणार त्याच्यामध्ये. फोरफिचरची एंट्री, फोरफिचर म्हणजे कॅपिटल मधला बॅलन्स काढून घ्यायचा आणि तो कॉल्स इन अरियर्स आणि फोरफिचरला क्रेडिट करायचा. रिइश्यू जेवढ्याला ते शेअर्स रिइश्यू केले तेवढे, त्याच्यामध्ये एक्झाम्पल मध्ये आपण पाहणार आहोत असतो पार्ट. आणि हा ट्रान्सफर. ओके. तर 8th क्वेश्चन अगोदर रीड करून घेऊया. पास जर्नल एंट्रीज फॉर द फोरफिचर अँड रिइश्यू ऑफ शेअर्स इन द फॉलोइंग केसेस. ओके. आता केसेस दिलेले आहेत, वेगवेगळ्या केसेस दिलेल्या आहेत, ए बी सी या केसेस दिलेल्या आहेत. आपण अगोदर फॉर्मॅट ड्रॉ करूया आणि त्याच्यानंतर सोल्युशन घेऊया. ओके. वर चालली वेळ करायचं. हा, नाहीतर ते मधून 4-5 व्हिडिओ बनवून वरील जर्नल एंट्रीज पडलं ना, वरील फक्त हेडिंग टाकायचं जर्नल एंट्री इन द बुक्स ऑफ म्हणायला, एकाच्या बुक्स मध्ये नाही, 3-4 जणांच्या बुक्स मध्ये. मग आपल्याला स्टेप बाय स्टेप समजून घ्यायचा हा प्रॉब्लेम. बऱ्याच जणांना काय वाटतं, तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही प्रॉब्लेम पाहिला त्यावेळेस तुम्हाला या अमाऊंटच समजून आल्या नाही. अमाऊंट समजण्यासाठी एक एक पार्ट समजला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ए पार्टच्या जर्नल एंट्रीज करायच्या. तिथं हेडिंग दिलं आपण ए. ए पार्ट मध्ये जर्नल एंट्रीज करताना कोण गुरगुर राहिले? कबूतर आहे. ए पार्ट मधली पहिली जर्नल एंट्री आपल्याला करायची, तर त्यांनी जी इन्फॉर्मेशन दिलेली ती पाहूयात. आशा लिमिटेड फोरफिचर 100 इक्विटी शेअर्स ऑफ ₹20 इच. आशा लिमिटेड कंपनी आहे. या आशा लिमिटेडनी काय केलं, फोरफिट केलं. किती शेअर्स फोरफिट केले तर लक्ष इथं पूर्णपणे द्यायचं. बुक्स पण बंद करा तुमचे वाटतं. ओके. इथं संपूर्णपणे लक्ष द्यायचं. ज्यावेळेस व्हिडिओ पाहतात त्यावेळेस व्हिडिओमध्ये बघून समजून घेऊन घ्या. आधी समजून घ्या इथं पूर्णपणे. आशा लिमिटेड फोरफिटेड 100 इक्विटी शेअर्स. किती इक्विटी शेअर्स फोरफिट केले? 100 इक्विटी शेअर्स ऍट ₹20 इच. ओके. 20 रुपयाचा एक शेअर होता. फक्त 20 रुपयावर नाही थांबायचं आपल्याला. मग कशावर जायचं आपल्याला? त्यांनी कॉल्ड अप किती केले, त्यांनी काय किती केलंय, कॉल्ड अपची अमाऊंट पण आपल्याला बघणं गरजेचं आहे. मग कॉल्ड अपची अमाऊंट चेक करूयात. आता कॉल्ड अप किती केले त्यांनी ते समजून घेऊयात. ऍट ₹20 इच कॉल्ड अप. आता याच्यात आत एक बाहेर एक असं असून म्हणजे बरे. ओके. ओके. फुल्ली कॉल्ड अप म्हणजे काय सांगायचं, यांनी सगळेच पैसे मागवले होते. पहा, संपूर्ण प्रॉब्लेम बघितल्यावर समजणार नाही. एक एक पार्ट कम्प्लीट करत गेला तर संपूर्ण प्रॉब्लेम होईल. आयुष्याचं पण असंच आहे. एक एक कडी जोडत गेलं तर आयुष्य समजत जातं. अदरवाईज कुठं चाललंय काय चाललंय त्या कुत्र्यावानी जी बाहेर काढून इकडं तिकडं बोंबलत फिरल्यावर कळणार नाही. आता एक एक पार्ट समजून घ्यायचा. आशा लिमिटेड फोरफिटेड 100 इक्विटी शेअर्स इथपर्यंत समजलं. आशा लिमिटेडने 100 इक्विटी शेअर फोरफिट केले. ओके. पुढे काय म्हणले, ऑफ ₹20 इच फुल्ली कॉल्ड अप. फुल्ली कॉल्ड अप इथं संपलं. कशासाठी केले फोरफिट? फॉर नॉन पेमेंट ऑफ फर्स्ट कॉल. फॉर नॉन पेमेंट ऑफ फर्स्ट कॉल. आता फर्स्ट कॉल किती रुपयाचा होता ते समजून घेऊयात. कॉल ऑफ ₹3 पर शेअर. ऑफ ₹3 पर शेअर. पुढे पण आणखीन दिलेले, लगेच थांबायचं नाही, पूर्ण समजून घ्यायचं पहिल्यांदा. ओके. अँड फायनल कॉल ऑफ ₹5 पर शेअर. आणि फायनल कॉल किती आहे? 5 पर शेअर.
यांनी वरी काय सांगितले, नॉन पेमेंट. काय सांगितलं वरी यांनी, नॉन पेमेंट ऑफ फर्स्ट कॉल 3 अँड फायनल कॉल 5. आता पहा यांनी कसं इनडायरेक्टली सांगितले, नॉन पेमेंट ऑफ ₹3 फर्स्ट कॉल अँड फायनल कॉल फॉर 5. एवढे रुपये आले नाहीत, म्हणजे टोटल किती आले नाहीत, 8 रुपये आले नाही. मग येणार किती होते, टोटल शेअर किती रुपयाला इश्यू केला आपण, तो 20 रुपयाला. 20 रुपयामधले किती रुपये आले नाहीत, 8 रुपये. म्हणजे किती मिळाले आपल्याला, 12 रुपये. रिसिव्ड किती झाले ऍक्च्युअल मध्ये कॅश, 12 रुपये. समजलं. एका शेअर साठी पाहतोय आपण. किती शेअर साठी, एका शेअर साठी किती रुपये रिसिव्ह झाले, 12. किती रिसिव्ह झाले नाहीत, 8. मग या 8 रुपये अगोदर आपण जी एंट्री केली फर्स्ट कॉलची रिसिप्ट ज्या वेळेस झाली त्यावेळेस आपण 2 कॉल्स इन अरियर्सला टाकले असणार, 300 रुपये तिथं. ओके, एका शेअर साठी 3, तर 100 शेअर साठी किती येणार, 300. आणि सेकंड कॉल म्हणजे फायनल कॉल ज्या वेळेस केला त्याच्या पण रिसिप्टच्या वेळेस कॉल्स इन अरियर्सला टाकली. किती रुपये अमाऊंट टाकली इथं, 500 रुपये. असे किती झाले, 800. आता ती अमाऊंट आपल्याला रिव्हर्स करायची जी आली नाही. या 8 रुपये काय झाले, कॉल्स इन अरियर्स. रिसिव्ड जी अमाऊंट झाली आहे ना त्याला आपण जप्त करतो. जी अमाऊंट रिसिव्ह झालेली त्याला काय करतो आपण, जप्त करतो. म्हणजेच याला आपण फोरफिट करणं म्हणतो. काय म्हणतो, फोरफिट. आता ड्यू जेवढे केले तेवढेच कॅपिटल अकाउंट डेबिटने करायचं. कॅपिटल अकाउंट डेबिटने किती करायचं, जेवढे आपण ड्यू केले, जेवढे आपण काय केले, ड्यू केले, तेवढ्याने कॅपिटल काय करायचं, डेबिट करायचं. मग ड्यू किती केले, 20 रुपयाचा शेअर होता, फुल्ली कॉल्ड अप म्हणजे अख्खेच काय केले आपण, ड्यू केले. मग एका शेअर साठी 20 रुपये, तर 100 शेअर साठी किती, 2000 रुपये. म्हणजे कॅपिटलला किती जाणार आता इथं, शेअर इक्विटी शेअर कॅपिटलला किती जाणार, 2000. आता याला एंट्री मध्ये पास करूयात. फर्स्ट एंट्री कशा प्रकारे याची पास केली जाईल ते पाहून घेऊयात आपण. ओके, पहिल्यांदा कॅपिटल क्लोज करायचं, म्हणजे त्या कॅपिटल मधून जप्त केल्यानंतर ते कॅपिटल कमी करायचं. कॅपिटलला आपण प्रत्येक एंट्रीमध्ये क्रेडिट बॅलन्स दिलेला आहे. आता कमी करण्यासाठी डेबिट बॅलन्स द्यावा लागेल. मग इथे येणार इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. ओके, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. आता इक्विटी शेअर कॅपिटल किती कमी करायचं, 2000. इथे लिहिले आपण 2000. आता जे 2000 रुपयाचं इक्विटी शेअर होतं ते आपण फोरफिट का केलं, कारण कॉल्स इन अरियर्स होतं म्हणून पहिल्यांदा घेतलं कॉल्स इन अरियर्स अकाउंट. आता कॉल्स इन अरियर्सला 8 रुपये एका शेअर साठी होते, 100 शेअर साठी किती झालते आपल्या इथं, 800 रुपये झालते. किती झालते, 800 रुपये. मग कॉल्स इन अरियर्स अकाउंट 800. आणि बाकीचे पैसे आपण परत देणार आहेत का, नाही. मग ते पैसे कशाला टाकले आपण, फोरफिचरला टाकले, जप्त केले म्हणून सांगितलं आपण. 2 शेअर फोरफिचर अकाउंट. याला किती रुपये आहेत आपले, एका शेअर साठी 12, तर 100 शेअर साठी किती येणार, 1200. ओके, इथे टाकले 1200. झालं टॅली, झालं टॅली. Being 100 shares forfeited due to non-payment of first call ₹3 and second call ₹5. समजलं याचं being पण. ओके, आता ही झाली फर्स्ट एंट्री. आता याच्यामध्ये सेकंड एंट्री, याच्यामध्ये किती एंट्रीज येणार म्हणून सांगितलं, फोरफिचर मध्ये 3 एंट्रीज येणार. किती एंट्रीज येणार फोरफिचर मध्ये, 3. हा पार्ट आपल्याला अजून लक्षात ठेवावा लागेल. ओके, सेकंड पार्ट याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं पुढचं वाचूया. हे फोरफिचरचं आपल्याला माहिती झाली. 5 per share. 80 shares of these were reissued at ₹15 per share. Fully paid. किती शेअर्स रिइश्यू केले आपण याच्यामधले, 80 शेअर्स. ओके, आता ही जी अमाऊंट 1200 रुपये झालेली आहे, आता आपल्याला कशाकडे लक्ष द्यायचं, फक्त 1200 रुपये. आता कशाकडे लक्ष द्यायचं, एवढा पार्ट समजला. ओके, समजून घ्या एवढा पार्ट. आता आपण परत एकदा फॉर्म करूयात, हा डेटा इथं टाकूया. आपण शेअर किती फोरफिट केले,
आपण शेअर किती फोरफिट केले? 100 शेअर फोरफिट केले. त्याच्यातले विकले किती? आपण रिइश्यू किती केले? रिइश्यू. ओके, याच्यातले रिइश्यू किती केले? 80. आणि नॉन रिइश्यू केलेले म्हणजे आणखी स्टील पेड आहेत, तसेच पेंडिंग वरचे असलेले किती आहेत? पेंडिंग वरती किती आहेत? 20. ओके, आता 100 शेअर साठी आपण किती रुपये जप्त केले? कॅश मध्ये आलेले किती रुपये, म्हणजे बँकेत जमा झालेले किती रुपये जप्त केले आपण? 1200. आता 1200 100 शेअर साठी आहेत, 80 शेअर साठी आहेत का 20 शेअर साठी? 100 शेअर साठी जर 1200 तर 80 शेअर साठी किती? एका शेअर साठी किती रुपये मिळाले होते आपल्याला? 12 रुपये. एका शेअर साठी किती घेतले आपण? 12. यालाच देऊ शकतो 12×96 म्हणजे 960 रुपये रिइश्यूच्या वेळेस फोर फीचरच्या अमाऊंट मधले. कोणाचे? 960 80 शेअर्सचे. आणि बाकीची अमाऊंट किती राहिली मग? 240. हे कोणाचे? पेंडिंग शेअर्सचे म्हणजे 20 शेअर्सचे. 80 शेअर्सचे किती रुपये आहेत या 1200 मध्ये? 960. आणि 20 शेअर्सचे किती आहेत? 240. आता रिइश्यू करताना आपल्याला जी अमाऊंट घ्यायची ऍडजस्टमेंटसाठी, पहा याच्यातली अमाऊंट का घेतो आपण? कारण आपण जो शेअर विकला 20 रुपयाचा शेअर होता, तो कमी किमतीला विकतो कारण तो जप्त केलेला शेअर होता. मग आपण कमी किमतीला का विकतो? कारण त्याचे काही पैसे अगोदरच आपल्याकडे आलेले आहेत. जर आपण सर्व शेअर विकले तर ते सर्वच पैसे आपण त्याच्या अगेन्स्ट ऍडजस्ट करू शकतो. परंतु त्याच्यातलं पार्ट शेअर्स विकलेले आहेत आपण, त्या पार्ट शेअरचं जेवढं प्रपोर्शन येतं फोर फीचर मध्ये तेवढाच पार्ट आपल्याला याच्यामध्ये घ्यायचा आहे. आता मेन महत्वाची गोष्ट अशी की जर 100ला 100 विकले असते, आपल्याला एका शेअर्सचे किती यायचे राहिले होते? आधीच्याकडून 8 रुपये यायचे राहिले होते. 12 रुपये आपल्याकडे जमा आहे. आपण तो शेअर 8 रुपयाला विकला असता तरी चालला असता. का? तर कारण बँकेत 8 रुपये घेतले असते आणि हे जे फोर फीचरचे 1200 ते इथे घेतले असते आणि तो नवीन शेअर होल्डरला देऊन टाकला असता. त्याचा फायदा झाला असता. किती रुपयांनी फायदा झाला असता? 20 रुपयाचा शेअर त्याला किती रुपयाला मिळाला असता? 8 रुपयाला. परंतु कोणी जरी म्हटलं 20 रुपयाचा शेअर बाकीचे पण घ्यायला तयार आहेत, त्यांना जर 15 रुपयाला दिला तर ते घ्यायला तयार आहेत. मग एकाने 15 रुपयाला ते शेअर मागितले. ज्या शेअरचे पैसे आपल्याला टोटल किती पाहिजे? त्याचे फक्त 20. याच्याकडून 15 घेतोय, याच्याकडून 12 घेतोय आपण. ओके, आता याच्याकडून 15 घेतले, याच्याकडून किती घेतले आपण? 15. इथं किती जमा आहेत आपले? 12. आता याला कमी किती रुपये पडतात? 20 रुपयाला किती कमी पडतात? 5 रुपये. हे 5 रुपये आपण याच्यातले याच्यामध्ये मिसळून 20 रुपयाचा शेअर करणार. म्हणजे ज्याचे फोरफिट केले त्याच्यातले पैसे काही घेतले आणि ज्याला रिइश्यू केले त्याला कमी पडलेले पैसे टाकले. आपण किती रुपयापर्यंत टाकू शकत होतो? 12 रुपयापर्यंत. किती टाकायची गरज पडली? 5 रुपये. राहिले किती? 7 रुपये. हा आपला फायदा झाला. हा आपला काय झाला? फायदा झाला. त्याला आपण कॅपिटल रिझर्व्हला पाठवायचं. वरचे जे 7 रुपये राहिलेत ना, त्याला कुठं पाठवायचं? आपल्याला कॅपिटल रिझर्व्हला पाठवायचं. समजतंय? ओके, काय सांगतो मग आता ह्याला रिइश्यूची एंट्री आधी पास करावी लागणार. कशाची एंट्री पास करायची? रिइश्यू. रिइश्यू केल्यानंतर बँकेत कॅश येणार का जाणार? म्हणून बँक अकाउंट येणार याच्यामध्ये. ओके, आता त्याच्याकडून बँकेत कॅश आली, आपल्याकडून काय जाणार? त्याला शेअर जाणार. कोणते शेअर जाणार? इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट टू इक्विटी शेअर. आतमध्ये असेल नाहीतर प्रिंट काढून दे इंग्लिशचा फ्रंट पेजवर, त्याच्या ह्याच्यावर डेस्कटॉपवरच येते. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. आता याच्याकडून आले किती आणि गेले किती हे बघूयात आणि जे कमी पडतील ते फोर फीचरच्या अमाऊंट मधून घेऊयात आपण. ओके, मग आता इथे एंट्री पास करताना इक्विटी शेअर. ओके, बँकेत कॅश आली, बँक अकाउंट डेबिट. बँक अकाउंट डेबिट. एक शेअर किती रुपयाला विकला आपण? 15 रुपयाला रिइश्यू केला. एक शेअर किती रुपयाला विकला? 15 रुपयाला. असे फक्त आपण किती शेअर्स विकलेले आहेत? 80. ओके, रिइश्यूची पार्ट बाजू आपण. हे फोर फीचर मध्ये जमा आहे. हे पुढे जमा आहे. फोर फीचर मध्ये जमा किती आहेत आपले? 960. ओके, एक शेअर 80 शेअर्स 15 रुपयाला एक विकला. याचे किती झाले? 15
2000 का 400? याचे किती रुपये आले आपल्याला? गुणाकार येतो. एवढा वेळ का लागतोय तुम्हाला सांगायला? 80 शेअर्स 15 रुपयाला एक विकले. कॅश किती येणार त्याच्यातून? ऍक्च्युअल प्राइस किती होती त्याची? 80 गुणिले 20. किती यायला पाहिजे होते? 1600 रुपये यायला पाहिजे होते, पण आले किती ऍक्च्युअल मध्ये? 1200. कमी किती पडतायत आपल्याला? हे 400 रुपये याच्यातले घ्यायचेत आपल्याला. जे फॉरफिचरची अमाऊंट याचा रेशो होता ना, त्याच्यातली जेवढी अमाऊंट होते 400 रुपये याच्यातले घ्यायचे. मग याच्यातले 400 रुपये घेतले. याला राहिले किती आता? 560. ते नंतर बघूया, परंतु आता करूयात आपण याच्यातले किती घेतले? फॉरफिचरचे 400. ओके. मग इथं घेतले आपण किती रुपये? 1200 रुपये. टू, आता जर इथं आपण असं केलं असतं, टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, तर याला 2000च पाठवावे लागले असते. याला 1600 पाठवावे लागले असते. किती पाठवावे लागले असते? 1600. 1600. आणि आपण आतापर्यंत जर्नल एंट्रीज केलेल्या आहेत त्या अशा कधीच आलेल्या नाही. दोन्ही बाजू मॅच झालेल्या आहेत. ओके. मग इथं कमी पुढे पडले डेबिटला. 1600 रुपयाचे शेअर होते, त्याच्याकडून 1200 आले. आपण कोणत्या भरोश्यावर विकले? आपल्याकडे आधी 960 रुपये जमा आहे. मग त्यातले राहिलेले 400 रुपये घेतले. शेअर फॉर फीचर अकाउंट डेबिट 400 रुपये. आता झालं मॅच. ओके. आता पुढचा तिसरी जी जर्नल एंट्री करायची ती ट्रान्सफर. काय ट्रान्सफर करायची? जेवढा फायदा झाला. काय ट्रान्सफर करायची? जेवढा फायदा झाला तो कॅपिटल रिझर्व्हला पाठवायचा. कुठं पाठवायचा? कॅपिटल रिझर्व्हला पाठवायचा. काय पाठवायचा? जेवढा फायदा झाला. आता फायदा होतो कधी? विकल्यानंतर का विकायच्या अगोदर? याच्यातले किती विकले? किती विकायचे राहिले? 20चा फायदा आता पकडू शकतो का? मग कितीचा फायदा पकडायचा? 80 शेअर्स मधले किती रुपये होत होते आपले टोटल? त्याच्याकडून आलते 960. त्याच्यातले आपण किती घेतले इथं? मग राहिले किती? हे 560 रुपयेच फायदा झालाय आपल्याला. हा 240 रुपये फायदा झालेला नाही. हा फायदा कधी होणार? ज्यावेळेस याला आपण विकणार. जोपर्यंत विकत नाही तोपर्यंत फायदा होत नाही. ओके. ज्याचं विकतं त्याचं खपतं म्हणतो आपण. बोलणाऱ्याची मातीबर व्यक्ती. ज्याचं विकतं त्याचं खपतं. नाही कळलं? खप मग लागायली आहे. जरा लांब बसत चालला जाऊ. तिथून जवळजवळ नेटवर्क पकडायला गेले. तेवढं परफेक्ट आहे ना तुझ्या? एवढं पण शिकायले हळूहळू. बघायचं एकीकडून करायचं, एकीकडे तिसरा डोळा. चला. हा, तिसरा डोळा, तिसरा डोळा. चला. आता 560 रुपयाचा फायदा झाला. झाला म्हणल्यावर पाठवायचे किती? फक्त 560. ते 240 पाठवायचे नाही. त्या 240चा विचार कधी करायचा? ज्यावेळेस ते 20 शेअर्स आपण इश्यू करू. सगळ्यात पहिल्यांदा परत एकदा समजू. ओके, ठीक आहे. एवढी एंट्री पास करूया. आता फोर फीचर मधले इथले याचे राहिले किती? तर 560. आता इथून बंद करायचं फोर फीचर. 560 रुपयाचं काय करून टाकायचं? बंद. शेअर फोर फीचर अकाउंट डेबिट 560 टू कॅपिटल रिझर्व अकाउंट 560. तुम्ही विचार करता 400 560 डेबिट कितीने दिलं आपण? इथं पण शेअर फॉर फीचर अकाउंट डेबिट, इथं पण डेबिट. म्हणजे डेबिट कितीने दिलं? 960. एवढेच रुपये आपल्याला याच्यातले घ्यायचे का? जेवढे शेअर विकले तेवढ्याचीच एंट्री पास करायची. 20 शेअर्स अजून विकलेले नाही म्हणून त्याची जर्नल एंट्री पास करायची नाही. कशाची? रिइश्यूची पण आणि ट्रान्सफरची पण. ट्रान्सफर म्हणजे कुठं ट्रान्सफर करायचंय? कॅपिटल रिझर्व. रिझर्व कॅपिटल. कॅपिटल रिझर्व वेगळं आणि रिझर्व कॅपिटल वेगळं. ओके. जे शेअर होल्डर कडून आपण मागवत नाही, जे फ्युचर कॉन्टिंजन्सी साठी ठेवलेलं असतं त्याला आपण काय म्हणतो? रिझर्व कॅपिटल. ओके. आता हे शेअर होल्डर कडून आपण मागवले वगैरे तसं नाही. कॅपिटल रिसिप्ट म्हणजे जे कितीतरी लॉंग टर्म मधून कधीतरी त्या रिसिप्ट होत असतात त्याच्यातून 960 रुपये त्याने दिलते.
त्याचे किती यायचे, सॉरी 1200 रुपये दिलते, त्याचे 800 रुपये यायचे राहिले होते, त्याच्यासाठी आपण त्याचे भाग काय केले, जप्त. म्हणजे शेअर बी द्यायचे नाहीत आणि त्याचे पैसे बी द्यायचे नाहीत. मग आपला फायदा झाला का तोटा झाला, फायदा झाला. तो शेअर विकल्यानंतर परत त्याचे पैसे तर मिळणारच आपल्याला, त्याला जेवढे कमी पडतील त्यातले याच्यातले पैसे घालूत, वरचे पैसे आपल्याला म्हणजे कोणाला, कंपनीला. बरं ते कंपनीचा जनरल रिझर्व्हला हा रेव्हेन्यूचा पार्ट असतो ज्याच्यामध्ये सारखं सारखं काम करतात. आणि कॅपिटल रिझर्व्हला हा कॅपिटल रिसिप्टचा पार्ट असतो. कोणती रिसिप्ट, कॅपिटल रिसिप्टचे प्रकार माहिती असतील तुम्हाला. ओके, त्या प्रकारमधला हा पार्ट येतो इथं. तर यामध्ये 3 एंट्रीज पाहिजे. 3 एंट्रीज करण्यासाठी तुम्हाला काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. त्या 3 एंट्रीज समजलं तुम्हाला, किंवा प्रॉब्लेम बनले. याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, कॅपिटल अकाउंट ड्यू केले ना, इथं ड्यूची अमाऊंट किती याची, या 3च एंट्री येणार पहा. याच्यामध्ये बदल होणार नाही. बदल कशात होणार, फक्त अमाऊंट मध्ये होणार. बदल कशात होणार, अमाऊंट मध्ये. इथं कोणती अमाऊंट घ्यायची, जेवढी ड्यू झालेली तेवढीच, म्हणजे जेवढी कॉल्ड अप केलती तेवढीच अमाऊंट इथं घ्यायची. इथं जे पैसे आले नाही ते कशाला घ्यायचे, कॉल्स इन अरियर्सला. इथं जे पैसे आले तेवढेच पैसे इथं घ्यायचे. आणि इथं काय करायचं, इथं जेवढे शेअर्स विकले तेवढंच शेअर फॉरफिचरची अमाऊंट घ्यायची. जे शेअर्स विकलेले आहेत त्याची अमाऊंट घ्यायची नाही. आणि हे तर तुम्हाला माहितीच आहे, रिइश्यू जेवढ्याला केले तेवढ्यालाच ते घ्यायचं. हे होतं ए केस. आता जाऊया बी केस. ओके, आता बी केस मध्ये काय इंटरेस्टिंग सांगितलं तो पार्ट समजून घेऊ. आता जो पार्ट बघायचा आहे तो पाहायचा बी पार्ट, 8th क्वेश्चन मधला. ओके, आहे बी पार्ट. या बी पार्ट मध्ये याच्या एंट्रीज समजून घेऊयात. पहिल्यांदा ट्रान्झॅक्शन समजून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपण सोल्युशन करूयात. ओके, भक्ती लिमिटेड. आता इथं कंपनीचं नाव काय दिलेलं आहे, भक्ती लिमिटेड. इथं आतापर्यंत तुम्हाला असं एक्झाम्पल मध्ये नाव कुठंच आलं नाही, प्रायव्हेट लिमिटेड, पीव्हीटी लिमिटेड असं नाव आलेलं नाही. हा फर्स्ट पार्टची वर्किंग नोट उचलून टाकतोय. ओके, फक्त काय शब्द आलेला आहे तुम्हाला, लिमिटेड. लिमिटेड मीन्स पब्लिक लिमिटेड आणि पीव्हीटी लिमिटेड मीन्स प्रायव्हेट लिमिटेड. आपल्याला जी कंपनीची अकाउंटिंग करायची, इश्यू ऑफ शेअर्स, ही पब्लिक लिमिटेड कंपनीसाठी करायची. कोणत्या कंपनीसाठी, पब्लिक लिमिटेड कंपनीसाठी करायची. ओके, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. आता पुढे कोणाचं एक्झाम्पल दिलंय, भक्ती लिमिटेड फॉरफिटेड 100 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच. आता यांनी पण किती शेअर्स फॉरफिट केले, 100 इक्विटी शेअर्स काय केलेले, फॉरफिट केलेले. किती रुपयाचा एक शेअर आहे, 10 रुपयाचा एक शेअर आहे. ही कोणती व्हॅल्यू म्हणणार आपण याला, फेस व्हॅल्यू आणि इश्यू प्राइस. या दोघांची सेम आहे. कोणती कोणती सेम आहे, फेस व्हॅल्यू आणि इश्यू प्राइस दोन्ही सेमच आहेत. पुढे काय म्हटलंय, ₹6 कॉल्ड अप. आता याच्यामध्ये कॉल्ड अप किती केले यांनी, फक्त कॉल्ड अप ₹6, म्हणजे ड्यू किती केलेत, फक्त 6. याचे किती घ्यायचे, कॅपिटलला किती जाणार, आता याचे 600 रुपये जाणार. ओके, समजतं ना इथपर्यंत. आता पुढे काय म्हटलंय, कॉल्ड अप ऑन विच द शेअर होल्डर पेड ऍप्लिकेशन अँड अलॉटमेंट ऑफ ₹5 पर शेअर. ज्याच्यातले कॉल्ड अप 6 केलते, याच्यातले ₹2 कशासाठी दिलेत त्यांनी, ऍप्लिकेशनचे ₹2 आणि अलॉटमेंटचे किती, ₹3. बरोबर आहे ना. ऍप्लिकेशनचे किती रुपये दिले त्यांनी, ₹2. अलॉटमेंटचे किती दिले, ₹3. असे टोटल किती रिसिव्ह झाले, ₹5. एका शेअरचं पाहतोय आपण. ओके, किती रुपये रिसिव्ह झाले, ₹5. इथं ऑलचा पार्ट घेऊया. 600 कॅपिटलला रिसिव्ह म्हणजे फॉरफिचरची अमाऊंट एवढी जप्त करायची आपल्याला. जप्त किती करायची, ₹5. किती रुपये आलेले आहेत, मग ₹6 मागवले होते, त्यातले ₹5 आले. ₹1 आला नाही. किती शेअरसाठी, एका शेअरसाठी. हे काय झालं, कॉल्स इन अरियर्स. किती रुपये झाला, ₹1. कॉल्स इन अरियर्स किती रुपये झाला, ₹1 एका शेअरसाठी. आता मला सांगा फॉरफिचरची अमाऊंट किती, मग ₹5 एका शेअरसाठी, 100 शेअरसाठी किती, 500. याच्यानंतर कॉल्स इन अरियर्सची अमाऊंट किती,
₹1 गुणिले 100 किती? कॉल्स इन अरियर्स किती झाली? 100. समजलं इथपर्यंत? करायची पहिली एंट्री पास. पहिल्या एंट्रीसाठी एवढा डेटा सफिशियंट आहे आपल्याला. काय काय पाहिजे? कॅपिटलची अमाऊंट, फोरफिचरची अमाऊंट आणि कॉल्स इन अरियर्सची अमाऊंट. मग करूया त्याच्यावरती एंट्री पास आपण. एंट्री तर सेम येणार. एंट्री मध्ये काही फरक पडणार आहे का? नाही. एंट्री सेम. काय येणार एंट्री मग सांगा? इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट अमाऊंट 600. आता मला एक सांगा, शेअर किती रुपयाचा आहे? 10. 10 गुणिले 100 किती व्हायला पाहिजे होते? 1000. पण आपण इथं 1000 घेतोय का? नाही. का? किती अमाऊंट घ्यायची? तर म्हणून तुम्हाला सांगितलं, जेवढी ड्यू केली तेवढीच अमाऊंट आपल्याला याला घ्यायची. टोटल व्हॅल्यू घ्यायची नाही. जेवढी ड्यू केली तेवढीच अमाऊंट आपल्याला घ्यायची. डोक्यात जातंय? कमी डोक्यात जातोय? नाही ना? ओके चला. आता पुढे आता मला सांगा, शेअर फोरफिट का करतो आपण? कॉल्स इन अरियर्स म्हणूनच फोरफिट करतो. तर कॉल्स इन अरियर्स अकाउंट कंपल्सरी येणार. कॉल्स इन अरियर्सचे किती आहेत? 100. कॉल्स इन अरियर्स आणि फोरफिटेड पुढे जातात क्रेडिटला. ओके, टू कॉल्स इन अरियर्स 100 आणि आता जप्त किती करायचे? किती पैसे आले त्याच्याकडून? 5 रुपये आले एका शेअर साठी. म्हणजे किती रुपये जप्त करायचे आपल्याला? 500 रुपये जप्त करायचे. शेअर फोरफिचर अकाउंट किती अमाऊंट? 500. लिहितात. चला. आता दुसरा पार्ट आपल्याला कशाचा करायचा आहे? रिइश्यू. रिइश्यूला टोटल प्राइस घ्यायची असते आपल्याला. रिइश्यू इन्स्टॉलमेंट मध्ये केला जात नाही. निवडी शेअर्सच फक्त इन्स्टॉलमेंट मध्ये केले जातात. म्हणजे जे स्टेप आहेत, ऍप्लिकेशन, अलॉटमेंट आणि फर्स्ट कॉल, याच्यामध्ये कोणते शेअर्स इश्यू करू शकतो? निवडी. जांभळी द्यायची नाही. फवाड फोडून हातात देईल. तरुणपणात म्हातारपण एकच येते तुमचं. आता किती एंट्री पास करायची? FRP आपली एंट्रीचा फॉर्मॅट आहे ना. ती हो तिला नाव बोलला इकडे ही तुम्हाला दिसत नसेल पण मला दिसते आहे ती. गुटाळ भिकून हलत असेल. चला काय तर फार हुशार तोंडाचं तुमच्याकडे बघितलं आम्हाला. तुला नाही म्हणलं मी, तू नको बघू माझ्याकडे. कुणाला म्हणलं नाही की आज याला बघितल्यावर बोर होतंय म्हणतो जा म्हणे. चला आता FRT करायचं आपल्याला. काय करायचंय माहितीये ना? FRT काय? F मीन्स R मीन्स T मीन्स ओके. हे F चा पार्ट झाला. सुपू काय याला? सुपू त्याला सुपलं. का करू तुमचा हाव कसे हाव? जेवला? गेलता कॉलेजला? हो कॉलेजला गेलता. जाऊन आला. ओके. का म्हणला लाव मग? बरं चाललंय. चला हे सुकलं. आता पुढे जायचं. पुढे जाऊन कशाचं करायचंय? आरची करायची का टीची? आरची. परश्या मारेल. आरचीचं नाव घेतलं की परश्या पळत येते. परश्याच्या बाप त्या आरचीच्या बापाने परश्याला तर मारू मारू सोडला. हे नाही त्या वयात नाही ते नकरे असले केले की हसत होतो. का गरजेचं नसताना बघा त्या पिक्चर मुळे बघून 8वी 9वीची पोरं पळाली. त्यांना का कळून पळायचं म्हणून पळाली. संसार करायची अक्कल नाही काय नाही. एवढं डोक्याला ताण देतात. कशाला पळते तर हे करणे. काय अक्कल असणार यांना? तर यांना संसार करायचा. पोरगी पळाली 8वी 9वीची लेकरं घेऊन. काय अक्कल आहे? तुम्हाला अक्कल नाही अजून. त्यांना तर 8वी 9वीच्या काय? आम्हाला अक्कल आली नाही अजून संसार करायची तर त्यांना काय अक्कल येणार आहे? काहींचे संसार संपत आले तरी म्हणते काय केलं संसारात हीच कळालं नाही. म्हातारे झाले त्यांचे संसार करून त्यांना कळालं नाही. 8वी 9वीचं पोरं घेऊन पळते. कशामुळे? तेवढ्या एका पिक्चरमुळे. काय दिवस आले. ओके. रिइश्यू करायचे. आता शेअर किती फोरफिट केले? 100. किती शेअर फोरफिट केले? 100. रिइश्यू किती केले ते बघूया. ऑफ दीज 80 शेअर्स वर रिइश्यूड. याच्यातले पण किती शेअर्स रिइश्यू केले? आता याची फोरफिचरची अमाऊंट किती?
500. जमा झालेली अमाऊंट किती 500. याच्यातली इकली किती 80. एका शेअरची किती 5. राहिली किती 20. मग याचे पैसे किती याच्यामध्ये 400 आणि याचे किती 100. रिइश्यूची एंट्री किती करायची? जेवढे इकले का इकायचे, राहिले का सगळेच? जेवढे इकले. काय केले इकले. ओके. मग आता याची एंट्री जेवढे इकल्यानंतर केवढ्याला इकलं ती बी बघूया. आपला शेअर किती रुपयाचा हे माहिती आहे का? 10 रुपये. 10 रुपये 10 रुपये 10 रुपयाचा एक शेअर आपला. किती रुपयाचा? विचारच वाईट दुसरंच ऐकायला. 10 रुपये 10 रुपये 10 रुपये. ऍक्शनकडे काय जायची गरज नाही. 10 रुपये असं म्हणत होतो मी. हा 10 रुपये. आता यांनी बघा किती घेतले. चंदन लावले यांनी त्याला. Of these 80 shares were reissued as fully paid up for 16 per share. आता यांनी 5 रुपयाला विकला असता तरी चालला असतं. 10 रुपयाचा शेअर होता. यांनी विकला केवढ्याला 16 रुपये. कमी पडायले का जास्त व्हायले? किती रुपये जास्त व्हायले? 6 रुपये जास्त झाले याच्यामध्ये. मग फेस व्हॅल्यू किती आहे? फेस व्हॅल्यू किती आहे 10. 10चा शेअर 16 रुपयाला विकला. म्हणजे कशावरती सेल केलाय? प्रीमियम. 3 मेथड इश्यू करायच्या. इश्यू ऍट पार, इश्यू ऍट डिस्काउंट, इश्यू ऍट प्रीमियम. हा कोणता प्रकार आहे? प्रीमियम मध्ये काय करतो? इश्यू मध्येच आपण टू सिक्युरिटीज प्रीमियम ही एक एंट्री ऍड करतो. रिसिप्ट ड्यू रिसिप्ट मध्ये घेतो का ड्यू मध्ये घेतो? ड्यू मध्ये. आता इथं ड्यू रिसिप्टची एंट्रीच एकत्र करायची. ओके. रिइश्यू मध्ये काय केलं? ड्यू आणि रिसिप्टची एंट्री एकत्रच केली. बँक अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल ही एकत्रच झाली. आता कॅपिटलला द्यायची किती? जेवढी फेस व्हॅल्यू तेवढी का जेवढी इश्यू प्राइस आहे तेवढी? केवढ्याला द्यायचंय? जेवढी इश्यू प्राइस आहे तेवढी आपल्याला कॅपिटलला द्यायची. आंघोळ करून आली का? आता बोबलू सांगितलं फेस व्हॅल्यू आपल्याला फक्त कॅपिटलला द्यायची. कॅपिटलला किती अमाऊंट पाठवायची आपल्याला? जेवढी फेस व्हॅल्यू आहे. सुरुवातीपासून पण सांगितलं ना आता पण सांगतो. मग याच्यातले पाठवायचे किती? 10 रुपये. ओके. 80 शेअरचे 10 रुपये किती झाले? 800 रुपये. पण आलेत किती आपल्याकडं? 16 रुपये एका शेअरचे. 80 शेअरचे किती? 1280. एवढी कॅश आली. इथूनच आली. इकडून घ्यायची गरज पडली नाही. आता इथूनच कॅश आली 1280. त्याच्यातली कॅपिटलला किती पाठवायची? 800. आणि वरची जी अमाऊंट राहिली म्हणजे 480. हा काय झाला? एसपी सिक्युरिटीज प्रीमियम. हे पण याच्यात पास करून टाकायचं. मग हे सगळं कुठं आलं? बँकेत. कुठं आले हे? बँकेत. म्हणून जर्नल एंट्रीज बँक अकाउंट डेबिट अमाऊंट किती आले बँकेत टोटल? 1280 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. अमाऊंट किती घ्यायची? 800 कडून आली. फेस व्हॅल्यू जेवढी तेवढीच आपल्याला कॅपिटलला पाठवायची. अगोदरचे व्हिडिओ लेक्चर पहा, नाहीतर तुम्ही रिवाइज करून पहा. त्याच्यात सांगितलंय ती. उगं बिराकल कांद्यासारखं काही अमाऊंट सांगायचा नाही, नाहीतर मुस्कट बुडील तुमचं. ओके. 800 पाठवायचे किती कॅपिटलला? 800. आता राहिले किती? 480. हा काय झाला? मग इथं काय घ्यायचं? टू सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट किती? 480. बरोबर. आता टीची एंट्री होणार का नाही होणार? होणार का नाही होणार? होणार. ती तर होणार. पण किती शेअर साठी होणार? 80 शेअर साठी का 20 शेअर साठी? जेवढे विकले तेवढे ट्रान्सफर करायचे. आता ह्या 400 रुपयामधले किती घेतले? 400 रुपयामधले किती घेतले? मग 400 ला 400 पाठवायचे. म्हणून इथं जर्नल एंट्री करताना काय करणार? शेअर फोर फीचर अकाउंट डेबिट अमाऊंट किती? 400 टू कॅपिटल
कॅपिटल रिजर्व अकाउंट 400। किसको नहीं समझा? समझा? ओके, चलो आगे चलने का समजला येते दुसरा पार्ट पण। आता तिसरा पार्ट समजून घेऊया। तिसरा पार्ट काय म्हणले? कोणार्क। तिसऱ्या पार्ट मध्ये कोणाचं एक्झाम्पल दिलंय? कोणार्क। कोणार्क लिमिटेड forfeited 50 shares of ₹10 each। कोणार्क लिमिटेडनी 50 शेअर्स फॉरफिट केले। किती शेअर्स? 50 शेअर्स। ओके, एक शेअर किती रुपयाचा होता? फेस व्हॅल्यू किती होती याची? 10। एक शेअर किती रुपयाचा? 10 रुपयाचा होता। आता याच्यामध्ये कोणार्क लिमिटेड forfeited 50 shares of ₹10 each, ₹8 called up, ₹8 called up। कोणार्क लिमिटेड forfeited 50 shares of ₹10 each, 8 called up। कॉल्ड अप म्हणजे आपण जेवढे ड्यूला घ्यायचे, ड्यूला किती रुपये घ्यायचे एका शेअर साठी? 8 रुपये। शेअर किती आहेत? 50। फेस व्हॅल्यू किती? 10। आता कॅपिटल अकाउंट डेबिट, पहिली फॉरफिचरची एंट्री FRT, पहिली फॉरफिचर, नंतर रिइश्यू, नंतर ट्रान्सफर। FRT मध्ये F 50 शेअरचं झालं, त्याच्यामध्ये कॅपिटल अकाउंट डेबिटला येणार आहे। कॅपिटल डेबिट फी किती होणार आहे? 8 रुपये। 50 शेअर्स 8 म्हणजे 40, म्हणजे कॅपिटल अकाउंटची डेबिट साईड आली 400। आता वाचूयात पुढे आणखीन काय दिले। द शेअर होल्डर फेल टू पे फर्स्ट कॉल ऑफ ₹3 पर शेअर। शेअर होल्डर किती रुपये देऊ शकला नाही? 3 रुपये। आपण मागवणेच किती होते? 8, त्याच्यातले किती रुपये नाही मिळाले? 3, म्हणजे 3 रुपये हा काय झाला? कॉल इन अरियर्स। 3 रुपये काय झाले? कॉल इन अरियर्स। मग मिळाले किती? मिळाले किती? 5 रुपये। मग 50 शेअरचे किती मिळाले? 250 रुपये, म्हणजे 250 रुपये आपल्याला रिसिव्ह झाले, जे जमा केले आपण। एका शेअरचे 5 रुपये काय झालं? फॉरफिट, म्हणजे पैसे जप्त केले, पैसे द्यायचे नाही। किती रुपये द्यायचे नाहीत? 250 रुपये द्यायचे नाही। ओके, 250 रुपये फॉरफिट केले। आणि कॉल्स इन अरियर्सची टोटल तिनाबाची 150 रुपये। तर याच्यावरून पहिली एंट्री पास होऊ शकते एवढ्यावरून। करूयात पहिली एंट्री पास सी पार्ट मध्ये। कोणत्या पार्ट मध्ये? सी पार्ट। सी मध्ये फर्स्ट जर्नल एंट्री। ओके, कॅपिटल इक्विटी शेअर, इक्विटीचा का प्रिफरन्स आहे? इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट। अमाऊंट किती घ्यायची? इथली 400 टू कॉल्स इन अरियर्स अकाउंट। आता कॉल्स इन अरियर्सला किती आहेत? 150। जेवढे मिळाले नाही, जेवढे मिळाले नाही तेवढेच घ्यायचे। ओके, 150। आणि बाकीच्या अमाऊंट टू शेअर फॉरफिचर म्हणा, नाही तर फॉरफिचर टू फॉरफिचर अकाउंट, शेअर फॉरफिचरच म्हणा, टू शेअर फॉरफिचर अकाउंट। किती अमाऊंट? 250। समजलं हे? आता याच्यातलं बघूया पुन्हा एक। आता याच्यातला पार्ट हा संपला इथपर्यंत, फर्स्ट एंट्रीचा पार्ट परत करूया। आता याच्यामध्ये 50 शेअर फॉरफिट केलते, याच्यासाठी 250 रुपये जमा आहेत। आता याच्यात 2 पार्ट आहे का 1 पार्ट आहे? पहा, सगळीच 250 रुपये केव्हा पाठवणार? जर 50ला 50 शेअर विकले तर कॅपिटल रिझर्वला पाठवणार, जेवढी अमाऊंट राहिली असेल तेवढी। आता याच्यामध्ये डिस्काउंट विकलेत का कसे विकलेत ते सांगूयात, आपण पाहूयात। Later on, 30 shares of these were reissued at ₹7 per share.
शेअर किती रुपयाचा आहे 10 रुपयाचा. शेअर आहे किती रुपयाचा 10 रुपये. त्याच्यातले मिळाले किती 5 रुपये. मिळाले किती 5 रुपये. म्हणजे इथं जमा होते ना 250 रुपये. आता याच्यातले किती शेअर विकले 30. 20 शेअर राहिले. एका शेअर साठी किती रुपये जमा होते 5 रुपये. मग 30 शेअर साठी किती रुपये जमा असतील 150 रुपये. आणि 20 शेअर साठी 100 रुपये. आपल्याला कोणती अमाऊंट घ्यायची फक्त 150 रुपये का 100 रुपये. जेवढे विकले तेवढेच बघायचे आपल्याला. मग 30 शेअर एक शेअर 7 रुपयाला विकला. याच्या बँकेत किती जमा झाले 210. शेअर किती रुपयाचा होता 10. याला टोटल किती रुपये क्रेडिट करावं लागत होतं 300. कॅपिटलला किती जायला पाहिजे होते 300. पण बँकेत आले किती 210. बाकीची शिल्लक कुठून घ्यायची इथून 90 रुपये आपण इथं घेतले. झाले आता 300 याचे. आता इथून 90 गेले. खाली किती राहिले याच्याजवळ 60 रुपये. याच्याकडे किती राहिले फक्त 60 रुपये राहिले. ओके. मग जर्नल एंट्री बँकेत किती आले 210. हे कशाचे घेतले फोर फीचरचे किती घेतले 90. आणि असे कुठं पाठवले कॅपिटलला. कुठं पाठवले कॅपिटलला. मग दुसरी जर्नल एंट्री काय येणार बँक अकाउंट डेबिट. बँक अकाउंट डेबिट अमाऊंट 210. ओके. 2 ओके सॉरी इथे एक राहणार फोर फीचर अकाउंट डेबिट. फोर फीचर अकाउंट डेबिट इथून किती घेतले 90. 2 इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. 2 इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. याला किती पाठवायचे आपल्याला 300. आता हे 90 एंट्री राहिले नाही. हे अजून विकले नाही. जोपर्यंत ट्रान्झॅक्शन होत नाही तोपर्यंत एंट्री करायची नाही. आपण बेसिक मध्ये पाहिलेलं. याचं ट्रान्झॅक्शनच झालं नाही म्हणून याच्या एंट्री पास करत नाही. याची अमाऊंट आणि याचे शेअर्स बाजूला ठेवून देतो आपण तसेच. एंट्री कितीची करायची या 30 शेअरची 150 रुपये मधल्याचे 90 रुपये गेले. राहिले किती 60 रुपये. आता एवढे 60 रुपये ट्रान्सफर करायचे कुठं कॅपिटल रिझर्व्ह. कुठं पाठवायचे मग कॅपिटल रिझर्व्हला जर्नल एंट्री पाठवण्यासाठी जर्नल एंट्री किती नंबरची जर्नल एंट्री काय येणार शेअर फोर फीचर अकाउंट डेबिट. अमाऊंट किती घेऊ 60 रुपये. अमाऊंट किती घेणार 60 रुपये. 2 कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट अमाऊंट 60. आता पुस्तक काढा. पुस्तकामध्ये एंट्रीज पहा बरोबर आहेत का. म्हणजे ज्या अमाऊंट दिलेल्या असतील कॅपिटल रिझर्व्हला किती पाठवले चुकले जे. अमाऊंट ऑफ फॉरफिटेड किती आहे 250. ओके. आता आपल्याला त्याच्यातले राहिले किती पहा बरोबर आहे. तर याच्यातले किती 150 येणार नाही इकडे 5 रुपये कलेक्ट झाले. आपण इथे किती आले 150. आता हा शेअर किती रुपयाला विकला 7 रुपयाला. आता राहिले किती 3 रुपये. किती राहिले 3च राहिले ना. 7 त्रिकोण 21 आणि 3 त्रिक 90. 90 घेतले त्याच्यातले. याच्यातले किती घेतले 90. मग आता राहिले किती याच्यात 2 रुपये एक शेअरचे राहिले. 5 रुपये एका शेअरसाठी जमा होते. 3 रुपये इकडे घेतले. राहिले किती 2 रुपये. मग 2 रुपयांनी 30 शेअरचे झाले किती 60 रुपये फायदा झाला. 120 येत नाही. 120 चुकलेलं आहे. बाकीचे अमाऊंट बरोबर आलेले आहे. 120 रुपये चुकलेले आहे. त्याचे ते अमाऊंट येणार नाही. 60 रुपये करा बुक मध्ये करा. पेन्सिल नाही करा. चला कोणाला कोणता पार्ट समजला नाही असं